विरोध केल्याचं बघायला मिळालं. महिला आरक्षणाच्या जे विधेयक मांडलं त्यातल्या डिलिमिटेशनच्या मुद्द्याला तुमचा विरोध होता. आरक्षणाला विरोध नाही हे तुम्ही प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न केला. कारण महिला आरक्षणाला हा विरोध असण्याचं काहीच कारण नाही. आणि खरं तर नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे, महिला आरक्षणाचं जे बिल आहे, हे आधीच पास झालेलं आहे. आणि त्यामधल्या फक्त 2 गोष्टी जर बदलल्या गेल्या असत्या, म्हणजे त्यामध्ये असणारी पॉप्युलेशन सेन्ससची अट आणि डिलिमिटेशनची अट, तर महिला आरक्षण लगेच लागू होऊ शकतं. आणि जेव्हा हे बिल संसदेत आलं होतं तेव्हाही सगळ्या विरोधी पक्षाने हीच मागणी केली होती की हे तात्काळ लागू करा, 2024लाच लागू करा. पण आता ज्या पद्धतीने बिल इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यामध्ये महिला आरक्षणाचं नाव घेऊन त्याच्या आडून डिलिमिटेशनचा घाट घातला जातो आहे का, हा प्रश्न फार महत्त्वाचा उपस्थित होतो. कारण महिला आरक्षण जर लागू करण्याची हेतुशुद्धता असेल तर केवळ पॉप्युलेशन सेन्सस आणि डिलिमिटेशन या 2 गोष्टी हटवल्या तर लगेच महिला आरक्षण लागू होऊ शकतं. मग असं असताना विनाकारण डिलिमिटेशनचा जो एक डाव खेळला जातो आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. कारण डिलिमिटेशनविषयीची जी एक पारदर्शकता आणि स्पष्टता असायला हवी ती स्पष्टता बिलात नाही आहे. खरं तर महिला आरक्षण शरद पवारांनी आणलं आणि त्या दरम्यान सुप्रिया सुळे सभागृहात आहेत. या संदर्भात खरं तर अपेक्षा होती की सुप्रियाताई बोलतील, मात्र सुप्रियाताई न बोलता तुम्ही बोलताय, तुम्ही नेहमी बोलत असत, मात्र बाळामामांचं नाव समोर येते. असं का केलं गेलं म्हणजे? तर यामध्ये ताई नक्कीच बोलतील. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून एक हा पॉलिसी डिसिजन ज्याला आम्ही म्हणतो तो म्हणजे सर्वच खासदारांना ही त्यांचं मत मांडण्याची संधी. कारण प्रत्येक जण हा 24-25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. त्या प्रत्येकाच्या मतदारसंघातल्या मतदारांची सुद्धा ही अपेक्षा असते की आपण ज्यांना एवढ्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे ते ही बाजू कशी मांडतायत आणि त्यानुसार सर्वांना जेवढी जास्तीत जास्त संधी. आता तुम्ही बघत असाल तर मागच्या अधिवेशनामध्ये मी कुठेच बोललो नाही, इतरांना संधी ही जास्त दिली गेली. त्यानुसार त्या रोटेशन पॉलिसीनुसार ते बोलतील. महिला आरक्षण आहे, महिला मतदार आहे आणि सुप्रियाताई तुमच्या पक्षातून एकमेव खासदार आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या अधिक संयुक्त ठरलं असतं. महिला मतदारांना एक हे करण्यासाठी, अपेक्षित करण्यासाठी अधिक समाधान. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांचे वडील स्वतः शरद पवार यांनीच याची मुहूर्तमेढ जोडली आहे. तर हे किती संयुक्त असतं? नाही, नारी शक्ती वंदन विधेयक ज्यावेळी आलं होतं त्यावेळी जी बाजू मांडली होती ती आदरणीय सुप्रियाताईंनीच मांडली होती. आणि त्यामुळे आता कोण बोलतं आहे याच्याविषयी वेगळे तर्क वितर्क काढणं मला वाटतं त्यात काय हशील नाही. सर, कुठे ना कुठे जे अपोजिशन आहे ते युनायटेड दिसलं नाही. काल इतकी मोठी बैठक घेतली तरी इंडिया ब्लॉकचा जो एक नंबर आहे तो आज डिवायडेशन ज्यावेळी मागितलं होतं सुरुवातीला त्यावेळी दिसून आलं नाही, नो मध्ये दिसला नाही. हे केवळ डिवायडेशनचा जो मुद्दा होता हा केवळ टेक्निकल मुद्दा होता. हा टेक्निकल मुद्दा बिल प्रस्थापित करायचं की नाही, पुनर्स्थापित करायचं की नाही याविषयी डिवायडेशन मागण्यात आलं होतं. परंतु हे डिव्हिजन मागितल्यानंतर आता जेव्हा बिलावर जेव्हा मतदान होईल तेव्हा तुम्हाला त्यातल्या आकड्यांमध्ये नक्कीच हा एक फरक दिसेल. कारण एकूण डिलिमिटेशनच्या प्रोसेसच्या विषयी केवळ विरोधी पक्षच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे NDAच्या घटक पक्षांच्या मनातसुद्धा एक अनिश्चिततेचं किंवा संशयाचं वातावरण हे नक्कीच आहे. कारण डिलिमिटेशनची प्रोसेस कुठल्या पद्धतीने राबवली जाणार, ती ज्या पद्धतीने राबवली जाईल त्यामध्ये पारदर्शकता राहणार का, किंवा आत्ताच नुकत्याच ज्या महाराष्ट्राच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या झाल्या, जिल्हा परिषदांच्या झाल्या, इथे डिलिमिटेशनची जी पद्धत राबवण्यात आली आणि वॉर्ड्स ज्या पद्धतीने तोडण्यात आले त्याचा जर आपण अंदाज घेतला तर हे डिलिमिटेशन केवळ भौगोलिक आणि प्रशासकीय सोयीसाठी होणार आहे की त्यात राजकीय सोय पाहिली जाणार आहे, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही पुणे महानगरपालिकेचे अनेक वॉर्ड्स बघा. पुणे महानगरपालिकेच्या अनेक वॉर्ड्सला अशा पद्धतीने हे वॉर्ड तोडण्यात आले की अनेक विद्यमान नगरसेवकांना अनेक वर्ष त्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना लढण्यासाठी वॉर्डच राहिला नाही. पुणे जिल्हा परिषदेचा माझ्या मतदारसंघातल्या काही वॉर्ड्सचं मी तुम्हाला उदाहरण देतो की त्या वॉर्डचं एक टोक एकीकडे आणि दुसरं टोक अगदी पलीकडे जाऊन मिळतं आणि त्यामध्ये कुठलीही नक्की भौगोलिक सोय पाहिली गेली किंवा कुठली प्रशासकीय सोय पाहिली गेली याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. त्यामुळे डिलिमिटेशन कुठल्या पद्धतीने होणार याविषयी सर्वच लहान पक्षांच्या मनामध्ये एक अनिश्चिततेचं वातावरण आहे. आणि यामध्ये जर सत्ताधारी पक्षाने राजकीय सोय पाहिली तर काय, हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न. खास करून प्रादेशिक पक्षांच्या मनामध्ये असंतोष दिसून येतो. कारण तिकडे दक्षिणेत स्टॅलिन असतील, TMCच्या ममता बॅनर्जी असतील, महाराष्ट्रामध्ये तुमचा पक्ष असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष, या खास करून छोट्या पक्षांमध्ये आणि प्रादेशिक पक्षांमध्ये
नाराज नक्कीच हे दोन्ही मुद्दे आहेत, कारण दक्षिणेकडील राज्यांचं प्रतिनिधित्व जर आपण आकडेवारी बघितली तर हे आकडेवारी काही अभ्यास असा सांगतो की ते साधारणतः अवघ्या 20-22% येईल. आणि मग एक व्यक्ती एक मत एक मूल्य या तत्वाला हरता फासला जाणार नाही का, हा एक प्रश्न येतो. दुसरा या बिलामध्ये असलेला एक उल्लेख हा अतिशय कन्सर्न वाढवणारा आहे, तो म्हणजे सिम्पल मेजॉरिटी. जर सिम्पल मेजॉरिटी हा विषय असेल तर हा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच येणार आहे की ज्या पद्धतीने 2024च्या निवडणुकीच्या आधी अब की बार 400 पार आणि संविधानाला हात घालणार का, हा जो प्रश्न निर्माण होत होता तो या बिलामध्ये जो सिम्पल मेजॉरिटी हा शब्द येतो, यामुळे संविधानालाच नख लावण्याचा हा एक आडून प्रयत्न होतोय का, हा प्रश्नसुद्धा अनेकांच्या मनात. पंतप्रधानांचं सर, संभाषण decision- झालं. पंतप्रधानांच्या संभाषणामध्ये तुमचा म्हणजे खास करून विरोधी पक्षांचा सूर जो बघायला मिळतो तो महिला आरक्षण विधेयकालाच विरोध आहे अशा पद्धतीचा बघायला मिळाला. कारण पंतप्रधानांच्या भाषणामध्ये वारंवार तोच उल्लेख आला की विरोधी पक्ष महिला आरक्षण विधेयक. यासाठीच मी असं म्हणालो की हा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होतोय का, की डिलिमिटेशनला खरं तर विरोध आहे. डिलिमिटेशनला विरोध असण्यापेक्षा डिलिमिटेशनमध्ये पारदर्शकता आणि सुस्पष्टता असावी असं विरोधी पक्षाचं सगळ्याचं म्हणणं आहे. मात्र याला विरोध करताना हा महिला आरक्षणाला विरोध आहे असा नॅरेटिव्ह पसरवण्याचा हा प्रयत्न होतोय का, आणि जेव्हा हा प्रयत्न होतो तेव्हा या एकूणच बिलाच्या हेतुशुद्धतेविषयी शंका निर्माण. सर, इंट्रोडक्शनच हे लिटमस टेस्ट होती, इंट्रोडक्शनच ही लिटमस टेस्ट होती आणि तिथे जे आहे सरकारचे नंबर्स जास्त दिसले आहेत, अपोजिशन हे कुठेच दिसलं नाही. TMC उद्या जेव्हा वोटिंग होणार आहे तेव्हा पण ॲबसेंट राहणार आहे हे समजण्यात येते आणि उद्धव ठाकरे कोऑर्डिनेशनचे लीडर होते जे कुठे मायनस दिसत आहेत. मी तुम्हाला जे म्हणालो की जेव्हा बिलावर वोटिंग होईल त्यावेळेचे हे सगळ्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत, या प्रश्नांना समाधानकारक जर उत्तरं नाही मिळाली तर नक्कीच त्याचं प्रतिबिंब हे तुम्हाला वोटिंगमध्ये दिसेल. सर, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल निशिकांत दुबे यांनी सभागृहामध्ये वक्तव्य केलं. तुम्ही पाठीमागून बसलेले होते. सुप्रिया सुळे असतील, अरविंद सावंत असतील, यांनी जोरदार पद्धतीने याला विरोध केला. म्हणजे ज्या गोष्टीची काय म्हणतात त्याला सत्यता आलेली नाही किंवा अजून ती सिद्ध झालेली नाही अशा पद्धतीचं विधान ऑन रेकॉर्ड करणं सभागृहामध्ये या सगळ्याकडे कसं बघतं? हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी तात्काळ निशिकांत दुबे यांनी माफी मागावी अशी सुद्धा मागणी केली होती. परंतु या पद्धतीकडं काही गोष्टींकडं सोयीस्कररित्या कानाडोळा केला जातो का, आजची घटना पाहिल्यानंतर हा प्रश्नसुद्धा मनात निर्माण. पण प्रश्न असा आहे की ज्यावेळी निशिकांत दुबे यांनी विधान केलं त्यावेळी सुप्रिया सुळे असतील किंवा अरविंद सावंत हे दोघंच बोलत होते. पण बाकीचे जे महाविकास आघाडीचे खासदार आहेत, म्हणजे पाठीमागे बसलेले आम्हाला दिसत होते अनेक खासदार, शिवसेनेचेच खासदार त्यांच्या पक्षाचे दिसत होते, त्यांच्याकडनं आक्षेप किंवा विरोध केला गेला नाही. जी शिवसेना स्टाईल आम्ही बघितली होती ती बघायला. हा विरोध सगळ्यांनीच केला. सगळेजण जागेवर उभे राहिले, कारण माझ्या आसनाच्या बाजूलाच खासदार अनिल देसाई साहेबांचं आसन आहे, तेही तातडीनं उठून उभे राहिले होते. आणि त्यामुळे हा विरोध सगळ्यांनीच केला, कारण ज्या पद्धतीनं हा आक्षेप नोंदवला गेला आणि हे संसदीय कार्यपद्धतीला धरून नाही, त्यामुळे हे दुर्दैवी होतं आणि त्याला सगळ्यांनीच आक्षेप नोंदवला. सर, व्हीप बजावण्यात आलेला आहे का, आणि तुमचे सर्व खासदार आज उपस्थित होते? हो, व्हीप बजावण्यात आलेला आहे आणि आमचे सगळे खासदार हे उपस्थित आहेत हाऊसमध्ये. आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये, या संपूर्ण विधेयकाच्या बाबतीत विरोधी पक्ष हा एकजुटीने सांगा. सर, एक उद्धव ठाकरे सेना यांच्याकडून व्हिप अजून जारी झालंय नाही झाला हा प्रश्न आहे. अगेन अपोजिशनचा पार्ट आहे आणि तुमच्याकडून असं सांगितलं जातं की व्हॉट्सअपवर व्हिप जे जारी करण्यात मेसेज दिलेलं होतं की प्रेझेंट राहा. मी आमच्या पक्षाविषयी बोलू शकतो की आमच्या पक्षाविषयी मी हे सांगू शकतो की आमचे सर्व खासदार हे उपस्थित आहेत आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं व्हीप बजावण्यात आला की नाही याविषयी मी भाष्य करणं उचित नाही, कारण मला त्याविषयी कल्पना नाही.